सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला होता. सोलापूर शहरातल्या तिन्ही मतदारसंघात देखील या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. पूरग्रस्त शेतकऱ्यांना व शहरातल्या श्रमिकांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे अल्पावधीतच खात्यावर सरकारी मदत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 11 सप्टेंबर रोजी सोलापूर शहरात झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे अनेक वसाहतीत पाणी शिरले. कष्टकरी श्रमिकांचे या पावसात मोठे नुकसान झाले. अतिवृष्टी आणि सीना नदीला आलेल्या पुराने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली, जनावरे मृत पावली. हवालदिल झालेल्या अशा शेतकऱ्यांना आणि शहरातल्या श्रमिकांना सरकारी मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीने पंचनामे करायला लावले. विरोधकांनी मात्र वर्षभरात एकही रुपया मिळणार नाही अशी टीका करत खिल्ली उडवली होती. मात्र जयकुमार गोरे यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केल्याने दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारी मदत जमा होण्यास सुरुवात झाली. याशिवाय जिल्हा नियोजन समितीमधून शेतकऱ्यांना मदतीचे किट देण्याचे नियोजन जयकुमार गोरे यांनी केले. जीवनावश्यक वस्तू, धान्य आणि कपडे आदींचा समावेश असलेले हे किट दिवाळीपूर्वीच पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यात आले.